Hello, hello my beautiful people. Welcome back to my channel स्नेहल हर स्टोरी. सो आज डेली ब्लॉगिंग किंवा मी आजच्या लाईफ मध्ये काय केलं आणि मी कुठे चालली हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार नाहीये. आज मी खूप स्पेशल अशी सिरीज स्टार्ट करते. हे रिअल टॉक विथ स्नेहल. सो ह्या सिरीज मध्ये मी तुम्हाला माझी जी लाईफची जर्नी आहे, माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत, माझी जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो तुम्ही ही सिरीज पूर्ण बघा. डेफिनेटली जे लोक माझ्यासारख्या फेज मधून गेलेले आहेत किंवा गेलेले किंवा जातील फ्युचरमध्ये ते लोक नक्की रिलेट करू शकतात माझ्या याच्यासोबत. सो आजचा माझा टॉपिक आहे की लाईफ फ्रॉम लाईफ फ्रॉम कॉलेज ड्रीम्स टू कॉर्पोरेट लाईफ अँड आय फाइंड माय सेल्फ अगेन हॅपी. सो असा हा टॉपिक आहे. सो मी तुम्हाला यात माझी पूर्ण जर्नी सांगणार आहे. सो पहिले मी तुम्हाला माझं एक क्विकली बॅकग्राऊंड देऊन देते, एज्युकेशनल बॅकग्राऊंड. सो 10th नंतर मी 11th-12th केलेच नाहीये जस्ट बिकॉज ऑफ मला सीईटीचा फिअर होता. बिकॉज त्या काळात म्हणजे मी 2008-9 ची गोष्ट सांगते, तेव्हा एवढा इंटरनेटचा ऍक्सेस नव्हता. सो त्या काळात मला जे योग्य वाटले मी ते डिसिजन्स घेतले. बरेच डिसिजन्स रॉंग गेले, बरेच डिसिजन्स राईट गेले, बट स्टील आय एम हिअर विथ यू. सो मी 10th नंतर डिरेक्टली पॉलिटेक्निक जॉईन केलं इन कम्प्युटर सायन्स. धुळ्याला डिप्लोमा, 3 वर्षाचा डिप्लोमा असतो तो. सो 10th पर्यंत मी माझ्या होम टाउनला पारव्याला स्कूलिंग माझं केलं. त्यानंतर मी धुळ्याला जाऊन ऍडमिशन घेतलं. फर्स्ट टाइम हॉस्टेलला गेली आणि घरापासून लांब गेली. डिपेंडंट राहण्याची खूप सवय होती. इंडिपेंडंट लाईफ जगावी लागते. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, जे हॉस्टेलला राहत असतील ते हॉस्टेल लाईफ रिलेट करू शकतात. सो त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर फर्स्ट इयर माझा इयर ड्रॉप झाला. मी फेल झाली बिकॉज मला तिथलं एन्व्हायरमेंट सूट नाही केलं. बिकॉज मे बी मी तेवढे एफर्ट्स घेतले नसतील. आय डोंट नो एक्झॅक्टली. त्या एजमध्ये लिटरली काहीच कळत नाही. सो माझी ऍडवाइस तुम्हाला अशी असेल की 11-12 जेव्हा तुम्ही करतात ना तेव्हा बेटर असतं. 12th नंतर तुम्हाला बरेच ऑप्शन्स करिअरमध्ये अवेलेबल असतात. बट या मी डिप्लोमा केला होता बिकॉज मला सीईटीचा एवढा फिअर होता. माझ्या आजूबाजूच्या लोकांचं बघायची सीईटी डिफिकल्ट असते आणि मला मेडिकल चूज नव्हतं करायचं. सो दॅट टाइम आय वॉज लाईक की मी इझी ऑप्शन चूज करते, बट लाईफमध्ये इझी ऑप्शन कधीच नसतो, ट्रस्ट मी. सो कॉलेज नंतर फेल झाल्यानंतर आय बॅकफायर. मी परत अभ्यासाला लागली आणि 3 वर्ष छान पार पाडले आणि विथ डिस्टिंक्शन मी डिप्लोमा केलं. बट या त्याच्यानंतर एक मॅच्युरिटी, एक स्टेबिलिटी मला येऊन गेली होती, एक आयडिया येऊन गेली होती. नंतर मी इंजिनिअरिंगला 2nd इयरला पुणे युनिव्हर्सिटीत नाशिकला ऍडमिशन घेतलं. नंतर डिरेक्टली आम्हाला डिप्लोमा नंतर 2nd इयरला भेटतं बीईला. सो त्यात मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी मध्ये माझं करिअर केलं. इंजिनिअरिंग माझी क्वाईट स्मूथ गेली. मग त्यानंतर 3 वर्ष मी खूप चांगला स्टडी केला इंजिनिअरिंग मध्ये. बट या कॉलेजची जी लाईफ असते ना ती खूप आपल्याला अशी सुंदर असते आणि त्यावेळेस वाटतं आपल्याला की नाही, कॉलेज झाल्यानंतर आपण जॉबला जेव्हा लागू तेव्हा आपली लाईफ सेट होईल. आता खूप स्ट्रगल आहे. बट ट्रस्ट मी, जेवढा लाईफचा मला एक्सपिरियन्स आहे हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात तसा ब्युटिफुल फेज होता कॉलेज लाईफचा. बिकॉज आपण त्या एका बबलमध्ये असतो. आपल्याला फक्त स्टडीज, सबमिशन, प्रेशर, फ्रेंड्स, कॅन्टीन, यु नो ह्या सगळ्या गोष्टी असतात. करण्याची खूप सारी एक्साइटमेंट असते, खूप सारे आपले ड्रीम्स असतात. आपण जे बघितलेले इमॅजिनरी एका बबलमध्ये आपण असतो कॉलेज लाईफमध्ये. बट या तुम्हाला लाईफमध्ये बॅक टू रियालिटी यावेच लागते. सो आपण कॉलेजमधून पास आउट झाल्यानंतर ट्राय करतो की जॉब भेटल्यावर आपल्याला सगळेजण आपण जॉबच्या मागे पळत असतो, बरोबर. जॉब आपल्याला पाहिजे, प्लेसमेंट पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली बॅड लक, माझं स्ट्रगल, मला कॉलेजमध्ये कुठलेही प्लेसमेंट भेटलं नाही. मी खूप सारं ट्राय केलं बट माझं प्लेसमेंट सिलेक्शन झालं नाही. सो देन आय डिसाइडेड की मी नाशिकला होती. नाशिक नंतर मग सगळेजण सुट्ट्या घेतात. आपला ऑब्व्हियसली कॉलेज संपलं की घरी जातो. बॅक टू सगळे माझ्या बॅकपॅक केले आणि बॅक टू माय होम टाउनला गेल्यानंतर देन माझ्या मम्मी पप्पांनी मला समजवले. देन विदिन मंथ मध्ये मी माझा माइंड प्रिपेअर केला आणि मी पुण्याला एकटी आली यार गाईज. लिटरली सांगतो तुम्हाला, तेव्हा एवढा ऍक्सेस नव्हता, एवढी टू मच इन्फॉर्मेशन नव्हती. सो माझी एक फ्रेंड होती, शी सेड की मी पीजीत असते तर तू पण पीजीला आम्हाला जॉईन कर. सो बॅग घेऊन, खाण्याचं सामान घेऊन, सगळं बॅग्स, बुक्स, कपडे घेऊन मी पावसात पुण्याला आली विथ माय लॉट्स ऑफ ड्रीम्स. सो तो माझा फर्स्ट डे होता. मी कधीच नाही विसरणार तो दिवस. सॉरी. सो त्यानंतर फर्स्ट डे मी इथे आली. त्यानंतर तेव्हा कसं होतं ना, ही गोष्ट आहे मी पासआउट झाली 2018ला मी पासआउट झाली आणि मी लगेच इकडे आली रिझल्ट लागल्यावर. त्यानंतर लॉकडाऊनच्या म्हणजे लॉकडाऊन तर नंतर झालेलं, ही लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे.
सो तेव्हा कसं असायचं ना, की रिझ्यूम तुम्हाला ऑफलाईन जाऊन द्यावे लागतात किंवा लोकांशी तुम्हाला कन्सल्टन्सी थ्रू जावं लागायचं. तेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म होते, बट इतके नव्हते फॉर फ्रेशर्स. सो कनेक्ट करा, नेटवर्क वाढवा, इकडे रिझ्यूम द्या, ऑफलाईन इंटरव्ह्यूला जा. खूप सारं डेली स्ट्रगल असायचं. सकाळी उठलं, ब्रेकफास्ट केला, ऑफलाईन इंटरव्ह्यूला जा, सीव्ही शेअर करा सगळ्यांना, ऑफलाईन द्यावं लागायचे प्रिंटआउट्स काढून. सो दॅट टाइम मेल वगैरे खूप रेअर असायचं, म्हणजे द्यायचं ऑब्व्हियसली, मेल नव्हतं असं नाहीये, बट ऑफलाईन कन्व्हर्सेशन किंवा म्हणजे फ्रेशरसाठी जे ऑफलाईन कॅम्पस असायचे वगैरे, तिथे आम्ही जाऊन ड्राईव्ह वगैरे असायचे, तिथे आम्ही इंटरव्ह्यूज देत वगैरे असायचो. भरपूर आम्ही फ्रेंड्स होतो. सो लकीली मला एक जॉब भेटला. मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. दे सेड की तू सिलेक्ट झालेली आहे, बट यु नो सॅटर्डे संडे मंडेला आम्ही तुला ऑफर लेटर रिलीज करू. ओके, बट तेव्हा करोना स्टार्ट झालेला. स्टार्टिंगला बघा खूप आधी न्यूज यायच्या, खूप स्टार्टिंगला की झालं असं तसं. पुण्यात होती, मी अवेअर नव्हती एवढी. थोडंफार बघायचं, आय थॉट की ठीक आहे, कायच असेल एवढं. बट मला कधीच इमॅजिन नव्हतं केलं की मी एवढ्या प्रचंड प्रमाणात कोविडचं लॉकडाऊन होईल आणि असं होईल. सो ते मला मंडेला ऑफर रिलीज करणार, तर त्यांचा फोन आला, सॉरी स्नेहल, आम्ही तुझं ऑफर लेटर होल्डला ठेवलेलं आहे बिकॉज कोविडमुळे ऑफिस सगळे शटडाऊन झाले आहेत आणि ऑल आर प्रोव्हाइडिंग वर्क फ्रॉम होम. सो मला इतका त्रास झाला बिकॉज मी 1.5 इयर जॉबसाठी स्ट्रगल केला. खूप कसा तरी जॉब शोधला मी स्ट्रगल करून. माझं फायनली सिलेक्शन झालं आणि त्या सिलेक्शनमध्ये पण लॉकडाऊन झालं. सो आम्ही सगळे घरी गेलो. मी लिटरली एक बॅग घेऊन गेली, लॅपटॉप, बुक्स. मला वाटलं ठीक आहे, 5-6-8 दिवसाचा प्रश्न, वी विल बॅक. बट कमीत कमी मी 7 ते 8 महिने माझ्या होमटाऊनलाच राहिली. बट द गुड थिंग माझ्यासोबत झाली की मला त्यांचा 15 दिवसात लगेच कॉल आला होमटाऊनला असताना की आम्ही तुझा ऑफर लेटर रिलीज करतो आणि तुला जॉईन करतो, बट तुला वर्क फ्रॉम होम असेल. बट आय वॉज क्वाईट हॅपी. बट माझ्या एक एक्सपेक्टेशन होत्या कॉलेज लाईफमध्ये असताना की ऑफिसला जायचं, कॉर्पोरेट कल्चर, फ्रेंड्स होतील, वर्क स्पेस असेल, तुमचं एक कॅबिन असेल, तुमचं एक लॅपटॉप असेल. हे सगळे जे ड्रीम्स असतात तुम्ही समजू शकतात एक कॉलेज लाईफमध्ये स्टुडंट्सचे कसे ड्रीम असतात, तसं माझं ड्रीम होतं. ते पूर्ण झालं नाही. ऑफकोर्स माझ्या जे मनात असायचं ते सगळं मनाविरुद्ध झालं. बट या फायनली मी जॉबला लागली. कोविडमध्ये मी वर्किंग होती, याचंच मला बेटर फील व्हायचं. सो ते झाल्यानंतर मग मी तिथे 1.5 वर्ष जॉब केला. नंतर मी ऑफिस रिझ्यूम केलं. बट ऑफिस रिझ्यूम केल्यावर मला कळलं की म्हणजे मला जसं वाटायचं कॉलेजमध्ये असताना की जॉब खूप इझी असतं, बट कॉर्पोरेट लाईफचं वर्क प्रेशर, डेडलाईन्स, पॉलिटिक्स असतं, त्यातल्या त्यात तुमचं सुट्टी, जाणं येणं, ट्रॅव्हलिंग, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि तुम्ही तुमची पर्सनल लाईफ अगदी लॉस्ट करता आणि सम हाऊ सॉफ्ट तुम्हाला कॉर्नर एक येऊन जातो की दॅट वॉज अ गुड लाईफ. कॉलेज लाईफ खूप बेटर लाईफ असते आणि आपण थोडे नर्वस होतो आणि का करतोय, कशाला करतोय, एव्हरीडे नवीन क्वेश्चन राईज होतात की 9 to 6 जॉब करणं. जसं तुम्ही अडल्ट होतात, मोठे होतात, तर रिअली की मटेरियलिस्टिक थिंग्स एवढा मॅटर करतात. 9 to 6 जॉब करणं रिअली वर्थ इट ऑर नॉट, असे क्वेश्चन मार्क यायला लागतात. आणि आजकाल टू मच इन्फॉर्मेशन आहे, टू मच ऍक्सेस असल्यामुळे हे डेफिनेटली आपल्या माइंडमध्ये येतातच विचार. मी ऑफिस रिझ्यूम केले, नंतर तिथे जॉब कंटिन्यू केला. सगळं प्रेशर वगैरे मला अनालिसिस होऊन गेलं आणि नंतर मला असं वाटलं की आपण एखाद्या कंपनीत स्टार्टिंगला ऑब्व्हियसली शिकण्यासाठी जातो. सो 1.5 वर्ष मी माझ्या फर्स्ट ऑर्गनायझेशन मध्ये काढला. त्यानंतर मला वाटलं की मी जॉब स्विच करावा. सो लकीली मी नोटीस पिरियड टाकला. नोटीस पिरियडलाच असताना मला एक छान अशी ऑफर आली आणि ऑब्व्हियसली सॅलरी पण त्याच्यात 300% फ्रेशरला सॅलरी खूप कमी असते. त्याच्यानंतर 300% मला हाईक भेटली असं समजा, बिकॉज तेव्हा लॉकडाऊन होतं आणि US कंपनीज ऑफरिंग मच मोर प्रोजेक्ट. सो मला खूप असा छान एक प्रोजेक्ट पण भेटला आणि क्लाउड प्लॅटफॉर्मवर आणि लिनक्स प्लॅटफॉर्मवर मला वर्क भेटलं. सो आय वॉज डॅम हॅप्पी आणि मला एकदम ब्रिस्टल कॉनला खूप असा सुंदर जॉब लागला. म्हणजे छान असा, मला जसा आवडेल, जसं मला शिकायला भेटेल, जसं टेक्निकल टर्म्स मला एक्सपेक्टेड होत्या तसं सगळं मला भेटलं. इट वॉज अ MNC कंपनी. सो छान लकीली. बट तिथे एक प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम काय होता, स्नेहलच्या लाईफमध्ये काहीतरी सगळं छान चालेल आणि प्रॉब्लेम नसेल असं होतच नाही. ऍक्च्युली कोणाच्याच लाईफमध्ये होत नाही. सो प्रॉब्लेम असा होता, रोटेशनल शिफ्ट दे आर प्रोव्हाइडिंग टू मी. सो मला सकाळी 6 ते 3 ची एक शिफ्ट राहायची, दॅट इज फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्ट 10 to 10 असायची, 2 to 10 असायची, दॅट इज सेकंड शिफ्ट आणि थर्ड नाईट शिफ्ट. सो मी 2 इयर्स तिथे, 2 to 3 इयर्स आय गेस, 3 इयर्स मी तिथे जॉब केला आणि लिटरली कसे तरी दिवस काढले. नंतर मला खूप हेल्थ इश्यू यायला लागले, माझं लाईफ खूप डिस्टर्ब व्हायला लागलं. मी डिप्रेशनमध्ये गेलेली लिटरली, जस्ट बिकॉज ऑफ माझं स्केड्यूल पूर्ण चेंज झालं. रोटेशनल शिफ्टचा खूप भयानक त्रास होतो. आणि देन आय गोट टू नो यार, आय रिअलाइज की हेल्थ पण तुमची खूप इम्पॉर्टंट असते लाईफमध्ये. हेल्थ इज वेल्थ. त्याच्यानंतर परत माझ्या लाईफचे डायनॅमिक चेंज झाले.
बिकॉज थोडी मोठी झाली, थोडी मॅच्युअर झाली, 25+ झाली. सो मला असं वाटायला लागलं की जॉबमध्ये पण मला आता कुठेतरी स्टेबिलिटी पाहिजे. ऑलरेडी मला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो मी परत जॉब स्विच केला आणि एक जनरल शिफ्टचा जॉब आहे माझा आता. 10:30 to 7:30 माझा टायमिंग असतो, विच वॉज क्वाईट स्टेबल. सो मी आता कंटिन्युअसली तिथेच वर्किंगला आहे. दॅट वॉज माय थर्ड कंपनी. सो तिथे पण सेम रोल वगैरे आलं. हे सगळं जॉबमध्ये तर वर्क प्रेशर वगैरे, डेडलाईन्स वगैरे, स्ट्रगल सगळं चालू असतं. बट या आता मला कमीत कमी 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बट ह्या एक्सपिरियन्समध्ये पण मी तुम्हाला सांगते की ऑफिसचे कामं करत असताना किंवा लाईफमध्ये 9 to 6 जॉब करत असताना बऱ्याच तुमच्या हॉबीज तुम्ही मागे सोडतात, बऱ्याच तुमच्या स्मॉल गोष्टी तुम्ही सोडतात, हेल्थकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हेट टू तुम्ही तुमच्या 29 आणि 30s मध्ये येतात ना, देन यू रिअलाइज की आपण आपल्या 20s मध्ये काय केलं. ओके, सो आपल्या 20s मध्ये 30s मध्ये मग आपले थोडे डायनॅमिक चेंज होतात, लाईफचे फेस चेंज होतात. नंतर मला पण वाटलं की मी सेटल डाऊन व्हावं. सो मी लग्न केलं अँड अगेन लग्न मेल असो या फिमेल असो, जबाबदाऱ्या डबल होतात आणि इट इज रिअली डिफिकल्ट फॉर वुमेन्स वर्किंग असली तरी पण. सो ती एक घराला नर्चर करते, नरिश करते, हे तुम्ही सगळेच अग्री करणार माझ्यासोबत. सो ती मल्टीटास्किंग पण असते, बट शी इज हॅव्हिंग लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. खूप साऱ्या जबाबदाऱ्या स्त्रियांवर असतात. सो वर्किंग वुमेन असून फॅमिली हँडल करणं, नंतर रिलेशनशिपला वेळ देणं, घरातल्या हाऊस होल्ड वर्क बघणं. जरी तुम्ही मेड हायर केली असेल तरी पण यू हॅव टू मॅनेज युअर हाऊस. इट इज नॉट सो इझी. ओके, ती गोष्ट झाली. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या फिमेलवर जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज टाकतात. सो या ती रिस्पॉन्सिबिलिटी पण आली लग्नानंतर. या एव्हरीवन इज हॅपी, बट रिस्पॉन्सिबिलिटीज येऊन जातात एक अडल्ट झाल्यानंतर तुम्ही. सो 30 नंतरची लाईफ तुमची क्वाईट होऊन जाते. सो या ही माझी जर्नी होती. मी करंटली वर्किंग आहे. मग यानंतर माझा टर्निंग पॉईंट सांगते तुम्हाला. मग मला भेटलं वर्क फ्रॉम होम. बॅड लक नाही, सॉरी, गुड लक म्हणायला हवं आता. सो गुड लक माझं की मला वर्क फ्रॉम होम होतं. माझ्या हस्बंडचा जॉब पुणे टू मुंबई शिफ्ट झाला. सो मी इझिली शिफ्ट करू शकली, बिकॉज सिटी माझ्या लाईफमध्ये काही एवढा मच मोर बॅरियर नव्हता. सो मी त्याच्यासोबत शिफ्ट झाले मुंबईला. बट वर्क फ्रॉम होम असताना, त्याला ऑफिस असताना, सो क्वाईट लोनलीनेस. मला नेहमी बोलण्याची सवय होती, माझे ओपिनियन्स टाकण्याची, आणि आतून असं कधीपासून चालायचं की काहीतरी करायचंय, जॉब सोडून काहीतरी करायला आपण हवं, आपल्या हॉबीज आणि आपले छंद जोपासायला हवे, असा मी कॉन्स्टंट विचार करत होती. 1 वर्ष मी फक्त हा विचार करतच असली आणि नंतर मग मी माझी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट केली आणि युट्यूब स्टार्ट केलं. सो मला जो आनंद भेटतो ना, मला जी गोष्ट आवडते ती करण्याचा जो आनंद आहे ना, तो इमेन्स आहे गाईज. सो या मी माझी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी आता कमीत कमी 2 ते 3 महिन्यापासून स्टार्ट केली आहे अँड आय एम डॅम हॅपी. मी कुठली एक प्रोफेशनल नाहीये युट्यूबर, बट या आय एम ट्राईंग माय बेस्ट. नॉट आय एम हॅव्हिंग गुड कॅमेराज, बट या आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो डेफिनेटली माझी सिरीज तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण या फेज मधून गेलेले असणार. बट स्टील आपण एवढं सगळं झाल्यानंतर पण जो थांबून जातो ना, तो कम्फर्ट झोनला थांबतो. तर थांबायचं नाहीये आपल्याला. लाईफमध्ये काही ना काही करत राहायला पाहिजे आणि लाईफ कधीच कोणासाठी थांबत नाही. नक्की एक्सप्लोर करा, न्यू थिंग शिका लाईफमध्ये. ऑलवेज पॉझिटिव्ह राहा आणि कधी कधी आपल्या मनासारखं होत नाही तर डेफिनेटली माइंडमध्ये हे तुम्ही सेट करा की याच्यापेक्षा आपल्या लाईफमध्ये काहीतरी बेटर घडणार असेल, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो माझा या गोष्टीवर परिपूर्ण बिलीव्ह झालेला आहे आणि कोणती गोष्टीची हडबडी न करता याने हे केलं त्याने ते केलं बिकॉज एनी किंवा कोणाला प्रेशर जास्त असेल कॉर्पोरेट लायडर चढायला, तर प्लीज तसं करू नका. तुम्हाला जेवढं झेपेल किंवा तुमच्या तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जा, त्याबद्दल काही इश्यू नाहीये. बट या तुमची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ तुम्ही तुमच्या सोबत जपून राहा, बिकॉज तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ जर ओके असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे. करिअर पण खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यासोबत तुमचे छंद पण खूप जोपासा. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल. तुम्हाला जर तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही, आणि माझ्या सिरीजला खूप खूप प्रेम द्या आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.